आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा. पुण्यात शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक, जोरदार घोषणाबाजी. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा जय भीम संघटनेकडून निषेध. बेकायदेशीर गुंठेवारीवर कारवाई करा, संदीप क्षीरसागर यांचं विधान. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजनांनी दिला पदाचा राजीनामा. नमस्कार, मी साक्षी पांचाळ. आपण पाहताय न्यूज अनकट. हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने. 2019 मध्ये आलेल्या महापुरात आंबील ओढ्याने पुण्यातील अनेक वस्ती, झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांना पाण्याखाली घेत शहराला हादरवून सोडलं होतं. या पूर प्रसंगानंतर आंबील ओढ्याच्या सीमा भिंतीसाठी राज्य शासनाकडून 200 कोटी रुपये मंजूर झाल्याचं महापालिकेला कळवण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात या निधीचं काय झालं यावर आजतागायत कोणतंही स्पष्ट उत्तर नाहीये. तर याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे दत्तवाडी येथील आंबील ओढ्यावर जोरदार आंदोलन करण्यात आलं. 200 कोटी कुठे गेले? खोट्या घोषणा करणाऱ्यांना भाजपाचा निषेध असो, अशा घोषणा देत आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा पुण्यातील स्वारगेट येथे जय भीम संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आलाय. यावेळी गायकवाड यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक करून त्यांच्या सामाजिक लढ्याला पाठिंबा दर्शवण्यात आलाय. रोहन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हल्लेखोरांना त्वरित अटक करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. जय शिवराय, जय भीम. मी जय भीम संघटना पुणे शहर अध्यक्ष अक्कलकोट या तालुक्यामध्ये प्रवीणदादा गायकवाड यांच्या पाठीमागून भ्याड हल्ला केलेल्या या दीपक नावाच्या पुत्राला माझं जाहीर आव्हान आहे. बाबा, तुझ्यावरती पहिलं तुझं चारित्र्य पडताळणी कर. तुझ्या पाठीमागे किती गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याच्यानंतर ह्या माणसांवरती त्यांनी कितीतरी हे बहुजनांना विद्यार्थी घडवणारं विद्यापीठ आहे. तू ज्यांच्यावरती हात टाकलेला आहे, तुला भविष्य काळात तुला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. आज मी जय भीम संघटनेच्या वतीने त्या मूर्ख माणसाचा जाहीर निषेध करतो. जय शिवराय, जय भीम. बीड मतदारसंघातील अनेक भागांमध्ये आरक्षित जागांवर बेकायदेशीर गुंठेवारी झाली असून यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडल्याचा गंभीर आरोप बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काल मंगळवारी विधानसभेत उपस्थित केलाय. या प्रकारामुळे शासनाचा मोठा महसूल बुडाला असून संबंधित सर्वे नंबर देखील त्यांनी सभागृहात स्पष्टपणे मांडलाय. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. विषय ह्याच्यामध्ये की शासनाचा ह्याच्यामध्ये महसूल बुडलेला आहे. ओपन स्पेस पूर्णपणे त्यांनी विकलेले आहे. तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय, की या संदर्भात जे कोणी गुन्हेगार आहेत, जे कोणी अधिकारी आहेत, त्यांच्यावरती आपण कारवाई करणार का? आणि या संदर्भातली ही पूर्ण माहिती आपल्या दालनात लवकरात लवकर बैठक घेऊन ही तारीख सांगून सुद्धा या जो अपहार किंवा हा घोटाळा जो नगरपालिकेमध्ये जो झालेला आहे या संदर्भात आपण कारवाई करणार का आणि बैठक आपण कधी घेणार? गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासोबत एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मनसे नेते प्रकाश महाजन यांची ओळख आहे. मात्र इगतपुरीत झालेल्या पक्षाच्या शिबिरात महाजन यांना बोलावलंच नाही. तर याबाबत महाजन यांनी नाराजी व्यक्त करत मनसेच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिलाय. पुढील निर्णय लवकरच जाहीर करू असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. पक्षाने क्रायटेरिया ठरवला, प्रवक्त्यांना बोलवायचं नाही. आम्ही 8 प्रवक्ते आहोत. 8 पैकी 7 प्रवक्त्याकडे पक्षाचे विविध पद असल्यामुळे मला वाटतं की होत सगळं त्या बैठकीला असेल. आता राहिलो मी
मला या गोष्टीचं वाईट वाटतं की आम्ही जनतेसमोर कोणत्या तोंडाने जाऊ, पक्षच आम्हाला त्यांच्या राज्यव्यापी शिबिरात बोलवत नसेल, घरातच आमची इज्जत काही राहत नसेल, तर काय करायला पाहिजे. मला खूप वाईट वाटतं या शिबिरात असं पक्षाचं एवढं मोठं शिबिर आहे आणि प्रवक्ता नाही आणि प्रवक्त्याला बोलवलं नाही, कारण प्रवक्ते त्या निष्कर्षात बसत नाही. निष्कर्ष कटला इतर वेळी प्रवक्ता जीव तोडून पक्षाची बाजू मांडतो, लोकांची नाराजगी, आणि तुम्ही त्याला बोलवत नाही. या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारपन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया. अहिल्यानगर येथील पिंपळगाव माळवी येथे सीमेवरील जवानाच्या आई आणि पत्नीला मारहाण करण्यात आल्याची धोकादायक घटना घडली आहे. सैन्यातील जवान कौस्तुभ बिडवे यांचे वडील नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील रस्त्याने ट्रॅक्टर घेऊन जात होते, तर त्यावेळी आमच्या रस्त्यावरून जायचं नाही असं म्हणत राजू आणि सुरेश सहादू शिंदे यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच कौस्तुभ बिडवे यांच्या आईलाही मारहाण करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी राजू शिंदे आणि सुरेश शिंदे यांच्यावर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराचा विकास आराखडा तयार करताना मागील काळात अनेक ठिकाणी आरक्षणं टाकण्यात आली होती, मात्र या आरक्षित जागेचं भूसंपादन अजून देखील झालेलं नाहीये. तर या ठिकाणी निर्माण झालेल्या अनधिकृत वसाहती आता गुंठेवारी कायद्याअंतर्गत नियमित करण्याचा निर्णय आता मनपाने घेतलाय. त्यामुळे मागील 3 ते 4 दशकांपासून उभ्या असलेल्या अनधिकृत मालमत्तांवरील कारवाईची टांगती तलवार दूर होण्याची शक्यता आहे. तर या वसाहतींना आता महानगरपालिकेकडून रस्ते, ड्रेनेज, पाणी, पथदिवे या मूलभूत सुविधाही दिल्या जाणार आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. भंडाराच्या मोहाडीत एका 16 वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडल्याचं उघडकीस आलंय. या प्रकरणी आरोपीला मदत करणाऱ्या तरुणीसह 4घांवर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील काहींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती देखील मिळतेय. तर पीडित तरुणीला बळजबरीनं शरीर संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडल्याची तक्रार मोहाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यातील काही आरोपींना मोहाडी पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बीडच्या पाटोदा शहरात पारधी समाजातील दिव्यांग पवार कुटुंबाच्या घरावर अचानकपणे JCB फिरवून घर उद्ध्वस्त करण्यात आलंय. या प्रकारात केवळ घरच नव्हे तर परिसरातील 25 ते 30 झाडांनाही काटेकोरपणे तोडण्यात आलंय असा आरोप स्थानिकांनी केलाय. तर या प्रकारामुळे पारधी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पाटोदा प्रशासनाकडून पवार कुटुंबाला कोणतीही आधीची लिखित नोटीस देण्यात आली नव्हती असा कुटुंबियांनी आरोप केलाय. त्यामुळे तात्काळ सर्व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी पारधी कुटुंबियांनी केली आहे. या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट.
आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकतो. छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केलाय. मात्र जागरूक ग्रामस्थांनी धाडस दाखवत दरोडेखोरांचा पाठलाग करून त्यांना पिटाळून लावलंय. सध्या MIDC वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले असून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. गोंदिया जिल्ह्यातील विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या 4 क्विंटल 68 किलो गांजाची नागपूर येथे विल्हेवाट लावण्यात आली आहे. बुटीबोरी येथील MIDC मध्ये इन्सिनरेशन पद्धतीचा वापर करून बॉयलरमध्ये गांजा नष्ट करण्यात आला. तर गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत असून यात पोलिसांना आता मोठं यश मिळत आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील पुणे सोलापूर महामार्गावरील सरडेवाडी टोलनाका परिसरात असणाऱ्या अतिक्रमणावर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कारवाई केली आहे. इंदापूर पोलीस आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलाच्या उपस्थितीत ही अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या 20 दिवसांपासून पाऊस गायब झालाय. पाऊस नसल्याने पिकं कोमजण्यास सुरुवात झाली असून पिकांनी जमिनीवर माना टाकायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात अनेक भागात कोवळी पिकं 20 दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कपाशी, सोयाबीन ही पिकं पावसाअभावी धोक्यात असल्याने शेतकरी देखील संकटात सापडलाय. अनेक तालुक्यात पिकांची अशीच परिस्थिती दिसतेय. त्यामुळे शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पिकाची परिस्थिती सध्या मरावस्थेत झालेली आहे आणि 20 दिवस झाले पाऊस न पडल्यामुळे सध्या आमची जी आतापर्यंतची लावलेली जी खर्च आहे तोही निघण्याची आम्हाला कुठेच अपेक्षा नाही राहिलेली. आणि पाऊस जर पडला तरच काहीतरी आमचं पोटा पाण्याची सोय होईल, नाहीतर पावसाच्या अभावी आमचं पूर्णच जायचं मागं दिसायचं. सोयाबीन आहे, तूर आहे, मक्का आहे, भुईमूग आहे, मूग आहे, अशी बरेचशी पिकं लावलेले. पण पाऊस नसल्यामुळे त्याची उगम शक्ती कमी झाली. उगम शक्ती तर कमी झालीच झाली, पण आता त्याची वाढही व्हायली नाही. जर वाढच नाही झाली तर आम्हाला त्याचं काय उत्पन्न काय येणार, त्यातून उत्पन्न येण्याची कुठली आम्हाला त्यात अपेक्षा दिसायली नाही. याची काही व्यवस्था केली तुम्ही तुषार वगैरे? सध्या तर अशी काही व्यवस्था नाही, कारण की लाईटचा प्रॉब्लेम असतो बऱ्याचशा ठिकाणी. त्यातल्या त्यात पाण्याचं, आता पाणीच नाही तर सध्या मग विहिरीला तितकं पाणीच नाही भरपूर, तर इतके शेताला देणार कुठून पाणी? जे आहे ते आता निसर्गाच्या भरोशावरती आहे. या बातमीसह बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.